खूप खूप धन्यवाद सागर, खरंच धन्यवाद. आणि स्टाईल ऐकून मला वाटते माझ्यापेक्षा माझ्या बाजूनी जी एव्हरग्रीन व्यक्तिमत्व आहे. आणि मी यासाठी म्हणतोय की ताईची एनर्जी मी ज्या शो मध्ये होतो बिग बॉस मध्ये तेव्हा मी बघितली. त्यानंतर गिव्ह अप न करता म्हणजे माझ्यासाठी सुपरस्टार आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी सुपरस्टार आहे. पण त्यांची आत्ताची एनर्जी हिंदीत मालिकेत माझ्या मित्रासोबतच काम करते, अर्जित सोबत. आणि ताई कुठेही त्याच एनर्जीने करते जसं कोणी न्यू कमर्स नाही आहेत का. न्यू कमर्सची जी एनर्जी असते ती ताईची अजूनही त्या कामासाठी आहे आणि खूप शिकतो ताई. आणि मकरंद दादांनी मला काही आता ज्या काही गोष्टी मी तुम्ही शिकून चालल्या, मकरंद दादाचे जे आई बाबा ज्या क्षेत्रात होते तसेच माझ्या आई बाबांनी ज्या क्षेत्रात होते तिथून खूप शिकलोय. एक माणूस म्हणून आपण कसं राहायला पाहिजे. आणि मी कदाचित एक गोष्ट आता दादांनी सांगितलं, नट म्हणून तुम्ही खरे असायला पाहिजे. तर म्हणते मी त्या रस्त्यावर आहे. मी ज्या लोकांच्या आजूबाजूनी आहे तो खरेपणा त्या कलेसाठी जी मेहनत आहे ती मी करतोय. आणि त्यासाठी एक शाबासकी हवी असते, ती मला वाटते आता सागरनी या अवॉर्ड फंक्शन मध्ये अप्रिशिएट करून दिली आहे. आणि खूप खूप धन्यवाद. खूप गोष्टी आवडल्या मला. आणि मला एक गोष्ट खरंच सांगायला आवडेल की खूप अवॉर्ड फंक्शन होतात ज्या क्षेत्रात मी काम करतो. हिंदी अवॉर्ड फंक्शन मध्ये काही रेड कार्पेट वेगळं काहीतरी ग्लॅमर असतं, काही काही वेगळे टॉपिक असतात. पण जेव्हा मी मराठी कुठल्याही प्रोग्राम मध्ये जातो ना, मला माहित पडते कलाकार काय असतं आणि त्याच्या मागे ती क्राफ्टवर जी कामं करतात ते लोक कसे असतात. ते जेव्हा आता मकरंद दादा उभा होता, जेव्हा जे काही बोलत होता त्याच्या मागे त्याची मेहनत किंवा त्याच्यात ती जी गोष्ट ती दिसत होती. तर मला वाटतं आपल्या मराठी कलाकारांमध्ये त्या गोष्टी आहेत. आणि खूप अभिमान वाटते की मी या मातीत जन्मलो आपल्या महाराष्ट्रात आणि त्या लोकांमध्ये काम करतो की ज्यांना क्राफ्टची व्हॅल्यू आहे. तर खूप खूप धन्यवाद. आणि गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. थँक्यू. मी सागर सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी